नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे की आता पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेले आहेत, त्या लाभार्थी महिलांनी काय करायचं आहे याबाबतचा हा संपूर्ण GR जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजेच महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांनी कधी जारी केलाय 11 डिसेंबर 2025 रोजी। यामध्ये काय दिलेले बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्याबाबतचा हा GR जो आहे तो 11 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांनी काय केलाय, प्रस्तुत केलेला आहे। तर यामध्ये आपण बघून घेऊयात की काय नेमका हा GR आहे। तर या शासन परिपत्रकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, इथे आपण बघूयात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेले आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचा आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12 म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावी। सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे। त्यानंतर तसेच त्यांनी काय करायचं, या योजनेच्या ladkibahn.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर वरील ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी। त्यानंतर सदर योजनेतील पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम संधी म्हणजे वन टाइम एडिट ऑप्शन हा 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। तथापि सदर संधी ही शेवटची असणार आहे, त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी। आता विभाग क्षेत्रीय यंत्रणांनी सदरची ई-केवायसी प्रक्रिया पार पाडण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात यावे। लाडक्या बहिणींनो, हा एक महत्वाचा GR जो आहे तो शासनातर्फे प्रदर्शित करण्यात आलेला आहे। तर ज्या महिलांनी ई-केवायसी करताना काही चुकीची माहिती भरली असेल तर त्यांच्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता ते काय करू शकतात, त्यांची माहिती ही एडिट करू शकतात आणि ही माहिती फक्त ते 31/12/2025 पर्यंतच काय करू शकतात, एडिट करू शकतात किंवा मॉडिफाय करू शकतात किंवा बदल त्यामध्ये करू शकतात। म्हणून सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुमच्याकडून जर ई-केवायसी करताना काही चुकी झाली असेल तर आता तुम्ही काय करू शकता, ती चूक दुरुस्त करू शकता आणि ती चूक तुम्हाला 31 डिसेंबर 2025 किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचे आहे, दुरुस्त करावायचे आहे। त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी इथे दिली जाणार नाही। जर तुम्ही चूक केली असणार आणि जर तुम्ही ती दुरुस्त केली नसणार तर तुम्हाला हप्ता जो आहे तो कदाचित मिळणार नाही। म्हणून एक संधी आहे, ही संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर तुमची ई-केवायसी प्रोसेस ही प्रॉपरली करून घ्या। आणि लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा काय करतील, त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे, चुकीची माहिती जर त्यांनी भरली असेल तर ते वेळेत पूर्ण करतील। धन्यवाद।